नमस्कार मित्रांनो, मी आपल्या चॅनलवरनं आज एका 75 वर्षाच्या आणि धडपडणाऱ्या माणसाला सादर करीत आहे. हे आहेत भाऊ गोविंद वझे कोरोटी. कोरोटी म्हणजे नालासोपाऱ्यापासून पश्चिमेला 3 किलोमीटरवरती आहेत आणि ह्यांना मी आपल्यापुढे का आणतोय तर हा माणूस आणीबाणीचा साक्षीदार आहे आणि आणीबाणीला 50 वर्ष झालेली आहेत. तेव्हा त्यांच्याकडनं आपण काही गोष्टी ऐकूया. भाऊराव, तुम्ही आणीबाणीमध्ये आंदोलनात भाग घेतला होता काय? हा, घेतलं होतं. आपल्याकडनं किती लोक होते? आपल्याकडे 8 सर्व 22 होते नालासोपारे. आणि आपल्या समाजातले 8 होते का? 8 होते. अच्छा, बरं. मग तुम्हाला त्यावेळेला आणीबाणीला आंदोलन करावं असं का वाटलं? एक परिवर्तन पाहिजे होतं आम्हाला हा, आणि चाललंय आम्हाला नाही पटलं. पण मग तुम्हाला प्रेरणा कोणी दिली हे करायची? ते वरिष्ठ खंडूभाऊ वजे, हा जगन्नाथ वजे, हा पांड्या मामा हा हे आम्हाला, आणि तात्या पितळे. तात्या पितळे. मग तुमच्या बरोबर कोण कोण होतं? आमच्याबरोबर तात्या पितळे, पंढरी नाईक, दत्ता नाईक, दत्ता म्हात्रे, हा, अनंत म्हात्रे, हा, सदा म्हात्रे बर आणि दत्ता पाटील. बर. तुम्हाला पकडल्यानंतर कुठे नेला? आम्हाला पहिला विरारला. विरारला. मग तिथे काही मारबीर बसला का तुम्हाला? रात्री मारपीट बसलं. मार दिला तुम्हाला? रात्री मग पहिल्या दिवशी दुसऱ्यांनी मार दिला. कशासाठी देत होते काय विचारलं का? ते तुम्हाला कोणी पाठवलं त्याचे नावं सांगा. बर बर बर. तर पण त्याला तुम्हाला सोडतो आम्ही. मग त्यानंतर तुम्हाला कुठे जायला लागलं? त्यानंतर आम्हाला पालघरला. पालघरला. आणि म्हणजे फिरतेच राहिले तुम्ही? पालघरला 8 दिवस डहाणूला. हा, बरं. तिथे मार बसला का? तिकडे काही नाही. बर बर बर. बरं, मी काय म्हणतो, त्यानंतर तुमची सुटका कधी झाली? सुटका आमची मला वाटतं 2.5 महिने झाली. बर. आता 2.5 महिन्याने सुटका झाल्यानंतर इथे तुमचं स्वागत वगैरे झालं का? स्वागत. भरपूर लोक सपोर्ट. काय सांगता? म्हणजे सत्कार पण झाला. हा हा, म्हणजे ते आपल्या भाषेत सांगायचं तर तुम लढो हम कपडे संभालते आहे, अशा लोकांनी सत्कार केला. ठीक आहे. बरं, आता मला सांगा, 50 वर्षानंतर आणीबाणीच्या त्या अनुभवावरून तुम्हाला आज काय वाटतं? मी आनंदी आहे. कशाबद्दल? मला पेन्शन चालू केली काय सांगता? सरकारने. काय सांगता? किती पेन्शन आहे तुम्हाला? 20,000 रुपये. व्हेरी गुड. म्हणजे आज तुमचे तेव्हा 2.5 महिने खाल्लेल्या त्रासाचे आता आयुष्याचं फळ मिळालंय. धन्यवाद. तुम्ही एवढं चांगल्या तऱ्हेने आम्हाला माहिती दिलीत. आणीबाणी हा काळा दिवस होता, पण तो त्या काळात निभावून गेला. आता त्याची आठवण पण नको असं वाटतंय. पण तुम्ही भेटलात, बरं वाटलं. धन्यवाद.